मंडळी, गुढीपाडव्याच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. आज सगळीकडे वातावरण जे आहे ते अत्यंत आनंदमय आहे आणि त्याच धर्तीवर दैसर मधल्या शेठ मिडोरी या सोसायटीमध्ये अत्यंत जल्लोषात, उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडलं. पाहूयात त्याचीच एक खास झलक. या सुंदर सोहळ्यात लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांनी उत्स्फूर्त सहभाग हे वातावरण अगदी आनंदमय आणि भक्तिमय केलं. विठुरायाला समर्पित रांगोळी, पारंपरिक दिंडी आणि रंगतदार सांस्कृतिक कार्यक्रमांनी नववर्षाचं स्वागत अत्यंत भव्य पद्धतीनं करण्यात आलं. सीट बिडोरी संकुल हे आमचं अतिशय भव्य दिव्य असं संकुल आहे आणि आमचा प्रत्येक कार्यक्रम एक जबरदस्त होत असतो आणि गुढीपाडवा तर म्हणजे पाहण्यासारखा असतो. अतिशय सुंदर डान्स असतात आणि हिंदुत्वाचा त्याच्यावरती ठसा असतो आणि सर्व हिंदूंना एकत्र करून हे सोसायटीतील सर्व नागरिक आणि आयोजक उत्तम कार्यक्रम या ठिकाणी करतात. त्याबद्दल त्याचं मनापासून मी अभिनंदन करतो. आपल्या हिंदू संस्कृती जपल्या पाहिजे. बिकॉज आजकाल लहान मुलांना तो एक स्कोप मिळत नाही. शीत मिठुरीमध्ये प्रत्येक वर्षी आम्ही हा एक सण साजरा करतो. बेसिकली सगळ्या लोकांनी एकत्र येऊन आपलं कल्चर पुढे घेऊन जायला पाहिजे. आम्ही मोठी लोक आहोत, सोबतीने आमच्या लहान मुलं ती पण याच्यातून काही ना काहीतरी शिकून नवीन नवीन त्यांच्या कलाकृती बाहेर यायला पाहिजेत. हा या सगळ्या मागचा हेतू आहे. इतक्या बिझी शेड्यूलमधून हा वेळ काढतात. रोज सगळ्याजणी धावत पळत ऑफिसवरून घरी येतात, घरचं सगळं आवरतात आणि त्यानंतर इकडे प्रॅक्टिसला येतात. हे गेले 15 दिवस यात एवढं डिवोशन आहे प्रत्येकाचं. आणि ह्या सगळ्या गोष्टी फक्त त्यांच्या उत्साहासाठी होत नाही आहे, त्या त्यांच्या फॅमिली सपोर्टमुळे होत आहेत. नाहीतर हे सगळं पॉसिबल झालं नसतं. तर आमच्या फॅमिली मेंबर्सना ॲक्च्युली खूप थँक्स. आणि मिडोरी कमिटी जी आमची आहे की प्रत्येक वेळोवेळी आम्हाला नवनवीन संधी उपलब्ध करून देते आणि या बिझी शेड्यूलमधून एक असा सुखाचा क्षण एन्जॉय करायला देते. त्यासाठी ही मिडोरी कमिटी, आमचे फॅमिली मेंबर्स या सगळ्यांचं कौतुक. आपली जी आत्ताची ही पिढी आहे जी अगदी लहान मुलं आहेत, 1 वर्षाची, 1.5 वर्षाची आणि सगळ्याच वयोगटातली, त्यांना आपले जे संत आहेत त्यांच्याबद्दल माहिती मिळते. कोण आहेत, त्यांचं अभंग कोणते होते आणि आपली जी संस्कृती आहे त्याच्याबद्दल त्यांना ज्ञान मिळतं. साडी परिधान करून बाईक रॅली काढणाऱ्या महिलांनी सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं. तर जेनझीच्या कलाकृतींनी उत्सवाला आणखी रंगतदार बनवलं आणि चिमुकल्यांनी तर सगळ्यांचीच मनं जिंकली. आमच्या पिढीला, आमच्या जनरेशनला वी आर ट्राइंग टू इन्क्लूड आवर सेल्स की आम्ही जास्तीत जास्त पार्टिसिपेट करू, सो दॅट सगळ्यांना, आमच्या जनरेशनवाल्यांना पण कळेल की गुढीपाडवा काय असतो, आपली परंपरा काय असते. आमची मिदोरी ही या दैसर पूर्वमध्ये एकदम फेमस आहे या गुढीपाडवा कार्यक्रमासाठी. आम्ही गेली 4 वर्ष गुढीपाडवा केला आहे आणि हे आमचं 5वं वर्ष आहे. जसे गिरगाव त्या मुंबई बाजूला मोठ्या पद्धतीने होतं, तसं आमच्याकडे जवळजवळ आम्ही 600 रहिवासी आहोत आणि या कार्यक्रमामध्ये सगळे सहभागी होऊन आम्ही गेल्या 4 वर्षा खूप मोठा सोहळा करतो आणि खूपच सर्वजण म्हणजे मराठी संस्कृती लोकांपर्यंत पोचते आहे. आमच्याकडे वेगवेगळ्या प्रांतातली लोक राहतात, पण आपलं मराठी वर्ष, गुढीपाडवा हे काय आहे તે इथल्या લોકોને आता ખૂબ છાન પદ્ધતિને માહિત झालेलं आहे. હું ગુજરાતી છું પણ હું બધા જ ફેસ્ટિવલ એન્જોય કરું છું અને હું મહારાષ્ટ્રમાં રહું છું તો હું બધા મહારાષ્ટ્રીયન હોય કે ગમે તહેવાર હોય બધા ઉજવું છું. એ મારો પોતાની પર્સનલ ભાવના છે. અમે લોકો એકચ્યુઅલી બધા હાઉસવાઇફ્સ છે ઓલમોસ્ટ અને બાકી જોબ કરવાવાળા બી બધા વુમન્સ છે, પણ છતાં પણ અમે લોકો બધા સાંજે ટાઈમ કાઢી રાતે 9 વાગે પ્રેક્ટિસ કરવા માટે આવીએ છીએ અને 9 થી 10, 11 મતલબ છેલ્લા લગભગ 3-4 દિવસથી અમે પ્રેક્ટિસ કરી છે, પણ બધાએ એટલું સરસ પિકઅપ કર્યું છે અને બધાએ ડાન્સ રેડી કર્યો છે. मिडोरी एक परिवार म्हणून सगळे गुढीपाडव्याच्या निमित्ताने सगळे खाली येतात. एक थीम घेऊन त्याच्याप्रमाणे सगळेजण त्यांचा पारंपरिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम सादर करतात. खूप मस्त, खूप प्रसन्न वाटतं आणि नवीन वर्षाची सुरुवात आहे खूप छान. रोमांचक वाटतंय. म्हणजे गुजबम्स येतात कंटिन्युअसली जेव्हा जेव्हा ती गाणी लागतात आणि तिकडे उभं राहायचं. म्हणजे आता आम्ही सध्या फक्त प्रॅक्टिस केली आहे, जेव्हा ऍक्च्युअल मध्ये आम्ही उभे राहू तेव्हा तर म्हणजे काय होईल माहित नाही, पण प्रॅक्टिस करतानाच एक मस्त गुजबम्स येत होते, रोमांचक फिलिंग होतं.
तर ह्यावर्षी आम्ही ठरवलंय की वारकरी संप्रदायांचं पूर्ण जे रिंगण आहे ते प्रेझेंट करायचं करून, कारण ते लोक कसे वारीला जातात, रिंगणाची एक पद्धत असते, एक सिस्टमॅटिकली फॉर्म होतो आणि ते प्रॉपर सगळे व्यवस्थितरित्या करत असतात. आणि त्यांची एक जे लेझिम आपण इन्स्टेड ऑफ आम्ही टाळ यूज करून त्याच्या वेगवेगळ्या त्यांच्या एकदम युनिक अशा स्टेप्स असतात, जेणेकरून रिधममध्ये असतात आणि भावपूर्वक भक्तिभावनेने ते लोक सादर करत असतात आणि फक्त विठू माऊलीचा गजर होत असतो. सगळेजण आपापल्या कामामध्ये बिझी, संसार, मूल, जॉब सगळ्यामध्ये, पण त्या निमित्ताने ह्या सोसायटीमध्ये हे एवढं सगळं करतात महिलांसाठी. आम्हाला पण एक वेगळाच उत्साह येतो त्याच्यामध्ये आणि आम्ही पण म्हणजे थकलेले भागलेले असले तरी आम्ही त्याच्यामध्ये आमचा जो एनर्जी जेवढी आम्ही देता येतो त्याने आमचा तेवढाच एक आनंद ह्याच्यामध्ये आम्ही साजरा करतो. म्हणजे खूप मजा येते. तर शेठ पिढोरे सोसायटीनं पुन्हा एकदा दाखवून दिलं की आपली हिंदू संस्कृती जपण्याची परंपरा आजही तितक्याच अभिमानाने आणि उत्साहाने पुढे नेली जाते आणि ही खरंच एकदम स्तुत्य बाब आहे. सगळ्यांनी आदर्श घ्यावा अशी. कॅमेरामॅन संतोष परबसह प्रांजली कुलकर्णी, मुंबई समाचार मराठी.